गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग येतो. हा सर्व कार्यास शुभ समजला जातो. या योगावरती सुवर्ण खरेदी केली असता त्याची वृद्धी होते असा समज आहे. मात्र हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाहीत, कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले जाते. एक सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा लाभ घेऊ शकतो. आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम, जसे की व्यापाराची सुरुवात, नवे काम हाती घेणे, बंद पडलेली कामं सुरू करणे असे केल्यास हमखास यशाची प्राप्ती होते. अधिक महिन्यामध्ये अनेक शुभयोग जुळून आलेले होते. यानंतर आता निज ज्येष्ठ महिना सुरू झालेला आहे. निज ज्येष्ठ महिन्यातील शुद्ध चतुर्थीला अतिशय अद्भुत आणि दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. तर ज्येष्ठ अधिक मासानंतर आता निज ज्येष्ठ महिन्यातील गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे. तर गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय, या योगाचं महत्त्व काय, या दिवशी आपण घरामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी करू शकतो, कोणती पूजाविधी करू शकतो, या सर्व गोष्टींची माहिती आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. 18 जून 2026 रोजी गुरुपुष्यामृत योग सकाळी 6:04 ते 11:32 असणार आहे. तर या दिवशी विनायक चतुर्थी देखील आहे. यामुळे या दिवसाचं महत्त्व अनेक पटींनी वाढलेलं आहे. यात भर म्हणजे या दिवशी गुरु, शुक्र आणि चंद्र यांच्या युतीने गजलक्ष्मी आणि गजकेसरी योग जुळून येत आहे. एकूणच 18 जून 2026 हा अद्भुत दिवस मानला जाणार आहे. पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं. या नक्षत्रात केलेले कोणतेही कार्य नेहमी शुभ असते. गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी देवीचे विशेष पूजन केले जाते. या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. तर या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे शुभ आणि फलदायक असते असे सांगितले जाते. तर गुरुपुष्यामृत योगात पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. गुरुवारी धार्मिक कार्य करणे उत्तम मानले जाते. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ आहे. तर गुरुपुष्य योगदिनी गुरुमंत्र घेणे देखील उत्तम असते. गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला गेलेला आहे. तर या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. या दिवशी केलेली लक्ष्मीपूजनाने अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. तर या दिवशी दिवे लागण्याच्या वेळेला श्रीसूक्ताचे पठण करून लक्ष्मी देवीचे पूजन करावे. तसेच दत्तगुरूंच्या मंत्राचा देखील जप करावा. असे केल्याने दत्तगुरू आणि लक्ष्मी देवीचे शुभाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि अमृत पुण्य कमवण्याची संधी आपल्याला मिळते. तर या शुभ मुहूर्तावरती अधिक लाभ व्हावा म्हणून देवी लक्ष्मी, श्री विष्णू आणि गणपती शंकराची पूजा करावी. लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धनप्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहेत. तर शंकर हे संकटमोचन, तर गणपती बुद्धिदाता मानले जातात. लक्ष्मीप्राप्ती झाल्यावरती तिचा योग्य तऱ्हेने विनियोग आणि संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून या देवतांचे पूजन करणे लाभदायक आणि भाग्यकारक मानले जाते. तसेच स्त्रीसूक्त, पुरुष सूक्ताचे पठण करून पंचोपचार पूजा करावी. कलश स्थापना केल्यास घरात धनधान्याची वृद्धी व लक्ष्मीप्राप्ती होते. तर या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले जातात. या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. शक्य असेल तर कमळाचा उपयोग करून तयार केलेली माळ वापरून म्हणजे कमळगट्ट्याची माळ वापरून ओम श्रीम ह्रीम दारिद्र्य विनाशीय धनधान्य समृद्धी देही देही नमः हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी शुभ योगात घराच्या मुख्य दरवाजावरती आपल्याला स्वस्तिक चिन्ह लावणे शुभ मानले जाते. असं केल्याने माता लक्ष्मी घरात वास करते असे सांगितले जाते. तसेच या दिवशी सकाळी आणि तिन्ही सांजेला देवी लक्ष्मीसमोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. असं केल्याने त्याचे खूप शुभ लाभ आपल्याला मिळतात. तर या दिवशी जर कोणी जास्त काळ पैसे गुंतवले तर त्याला भविष्यात चांगले फळ मिळते. एवढेच नाही तर या नक्षत्रात शिल्पकलेचा आणि चित्रकलेचा अभ्यास सुरू करणे, घर बांधणे, नवीन काम सुरू करणे, नवीन व्यवसाय करणे, गुंतवणूक करणे इत्यादी शुभ कामं तुम्ही करू शकता. गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभ आणि फलदायी योग मानला जातो. तर या दिवशी केलेली पूजा, जप आणि खरेदी धन, सुख आणि समृद्धी आणतात. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी आणि धनप्राप्तीसाठी आपल्याला काही सोपे आणि प्रभावी उपाय करायचे आहेत. त्याच्यामध्ये विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहे. तर या दिवशी
बाळकृष्ण किंवा विष्णूंच्या मूर्तीवरती आपल्याला हळद आणि केशर मिश्रित पंचामृताने अभिषेक करायचा आहे. विष्णूंना आपल्याला पिवळी फुले, बेसनाचे लाडू आणि तुळशीचे अर्पण करायचं आहे. या दिवशी माता लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावून 21 वेळा श्रीसूक्ताचे पठण करायचं आहे. तर आर्थिक लाभासाठी हा अतिशय शक्तिशाली उपाय आहे. त्याचबरोबर ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा कमळगट्ट्याच्या माळेवरती 108 वेळा जप केल्यास आपल्या घरामध्ये स्थिर लक्ष्मीचा वास राहतो. याबरोबरच घराच्या मुख्य दाराच्या दोन्ही बाजूला आपल्याला हळद कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. या दिवशी सोने चांदीची खरेदी किंवा नवीन कामाची सुरुवात करणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच गरजू व्यक्तीला पिवळे वस्त्र किंवा अन्नदान आपल्याला करायचं आहे. गुरुपुष्यामृत योगाचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी आपल्याला गुरुग्रहाची कृपा मिळवण्यासाठी हरभरा डाळ, पिवळे कापड किंवा केळी दान करायचे आहेत. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे. यामुळे पितृदोष आणि आर्थिक अडचणी दूर होतात. पैशाची चणचण भासत असल्यास या दिवशी कनकधारा स्तोत्राचे पठण आपल्याला करायचं आहे. पूजेमधील हळदीची कुडी किंवा चांदीचे नाणे लाल कपड्यात बांधून आपल्याला तिजोरीत ठेवायचं आहे. तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहावा आणि पैशाची चणचण भासू नये म्हणून यासाठी 12 फुलवातींची सेवा या दिवशी आवर्जून करा. संध्याकाळी देवघरात किंवा तुळशीसमोर एका मोठ्या मातीच्या किंवा पितळेच्या दिव्यात 12 कापसाच्या फुलवाती ठेवा. या दिव्यात गाईचे शुद्ध तूप किंवा तिळाचे तेल घालून सर्व 12 वाती प्रज्वलित करायच्या आहेत. हा दिवा लावताना ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. या अत्यंत प्रभावी उपायामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि रखडलेली कामे पूर्ण होतात आणि घरामध्ये सुखसमृद्धी येते. गुरुपुष्यामृत योगात सोने, चांदी किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी करा. त्यानंतर देवघरात ठेवा. गुरुपुष्यामृत योगामध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. तुम्ही सोन्यात किंवा पैशामध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता. गुरुपुष्यामृत योगामध्ये नवीन वाहन खरेदी करू शकता. तर या कालावधीत नवीन घर खरेदी करता येते किंवा मग नवीन घराचे बांधकाम करू शकतो. गुरुपुष्यामृत योगात व्यवसाय, व्यापार यासंबंधी महत्त्वाची कामे आपण करू शकतो. पैशाशी संबंधित काही समस्या असतील तर गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी. या योगामध्ये लक्ष्मी स्तोत्राचे पठण करा. असे केल्याने जीवनात सुखसमृद्धी आणि लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते. तसेच 52 श्लोकी गुरुचरित्र, दत्तबावनी अशी दत्तगुरूंची स्तोत्रे म्हणावीत किंवा श्रवण करावीत. स्वामींचा तारक मंत्र अवश्य म्हणावा. शक्य असेल तर 11 वेळा पारायण करावे. शक्य असेल तर विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे. आपल्या कुलदेवीची जी शक्य असेल ती आपल्याला उपासना करायची आहे. तर या दिवशी नकारात्मक वागणे किंवा नकारात्मक कार्य आपल्याला टाळायचे आहेत. मांस तसेच मद्यसेवन करणं टाळायचं आहे. वादविवाद करणं टाळायचं आहे. तर कशी वाटली आजची माहिती आणि आजची पूजाविधी मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशाच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.